स्वामींचे समकालीन. त्यांनी ह्याची देही ह्याची डोळा स्वामींना पाहिले. त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोज निशीच्या स्वरूपात लिहून ठेवले आहे. त्यातील वाचलेला एक भाग आहे तसा इथे सांगतो. स्वामींना कधीच गाढ झोपल्याचे पाहिलेले आठवत नाही. फार रात्र झाली की तोंडावर पांघरून घेऊन स्वतःला झाकून घेत मग पांघरुणातून रात्री 1:30-2च्या सुमारास कधी भारुड तर कधी अभंगाचे आवाज येत असत. बऱ्याच वेळा कुराणातील काही आयते आवळत असत. अचानक मोठमोठ्यांनी वेद म्हणत, कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेतही बोलत. असे रात्रभर चाले. अशा कित्येक रात्री मी मठात घालवले आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातातील गोटीविषयी विचारल्यास ते म्हणाले, अरे सख्या, तुला पाहायचे आहे का ते काय आहे? असे म्हणून त्यांनी गोटी खाली टाकली. तत्क्षण गोटी ब्रह्मांड स्वरूप होऊन तिचा स्फोट झाला. स्फोट झाल्यामुळे ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन होऊ लागले. सहज लीलेने स्वामी देवांनी ते आपल्या बोटात ओढून घेतले. तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली. ती भगवत मूर्ती पुढे म्हणाली, आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे, आम्ही सोडले की सारे संपले. महाराजांच्या हातातील ही गोटी बेळगाव येथील सद्गुरू किरण स्वामी यांच्याकडे आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना 16 ओवळ्याचा विशेष विधिनिषेध नसे, परंतु कुणी सेवेकरी भलत्याच ठिकाणी नाक शिंकरला किंवा खाकरला तर त्यांना अजिबात खपत नसे. हिंदू धर्माप्रमाणेच मुसलमानांवरही प्रेम असल्यामुळे मंदिराप्रमाणेच पीर किंवा दर्ग्यावरही ते पुष्कळदा जाऊन बसत. जनावरात गाय आणि कुत्रा त्यांना विशेष प्रिय असे. मांजरांवर मात्र त्यांचा फार राग. फुलात भगव्या रंगाची फुले त्यांना विशेष आवडत. तर खाण्याच्या पदार्थात बेसनाचे लाडू, पुरणपोळी, कडबोळी आणि कांद्याची भाजी त्यांची विशेष आवडतीची होती. सुंदराबाई त्यांना जेव घाली. त्यावेळी एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांना भरवावे लागे. त्यांनी जेवावे म्हणून सुंदराबाई नाना प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या लढवीत. हम किसे के ताबेदार नाही असे म्हणणारे श्री स्वामी समर्थ महाराज सुंदराबाईच्या मात्र अर्ध्या वचनात राहिले. हे पाहिल्यावर या बाईची पूर्वपुण्याई फारच जबरदस्त असली पाहिजे असे म्हणावे लागेल. चरित्रकार भागवत लिहितात, महाराजांची वृत्ती फार विलक्षण प्रकारची असे. त्यांच्या वृत्तीस कित्येक लोक पिशाच्य वृत्ती असे म्हणत. प्रातःकाळ होण्याबरोबर नित्यनियमाने उठून संन्यास धर्मास योग्य असा प्रातःकाळ स्नानादी जप तप किंवा अनुष्ठान अथवा ध्यानधारणा वगैरे असा एक नियम नसून स्वच्छंदाने दुसऱ्याच्या हाताने सर्व कारभार होत असे. महाराजांना स्नान दुसऱ्याने घालावे, परंतु स्नान व्हावे अशी त्यांची मर्जी असल्यास, महाराजांना जेवण दुसऱ्यांनीच भरवावे, परंतु जेवावे अशी त्यांची लहर असल्यास, महाराजांच्या अंगावर पांघरून दुसऱ्यांनीच घालावे, परंतु ते अंगावर असावे असे त्यांना वाटल्यास, महाराजांनी मनाला वाटेल त्या ठिकाणी जावे. ती जागा मग राजाचा रंगमहाल असो, अगर स्मशानभूमी अथवा निवडुंगाची जागा असो. महाराजांस प्रतिबंध करणारा